पाली एसटी बसस्थानकाला 13.96 कोटींची मंजुरी। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा कोकण दौरा सुरू। राज्यातील एसटी प्रवाशांना अधिक दर्जेदार आणि आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पाली सुधागड बसस्थानकाच्या पुनर्बांधणी प्रकल्पाची परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी पाहणी केली। यावेळी त्यांनी प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कोकण दौऱ्याची सुरुवात रायगड जिल्ह्यातील अष्टविनायक तीर्थक्षेत्र पाली येथून केली आहे। त्यांनी श्री बल्लाळेश्वराचे दर्शन घेऊन कोकणातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत अशी प्रार्थना केली। त्यानंतर त्यांनी पाली सुधागड एसटी बसस्थानकाची पाहणी केली। सुमारे 13.96 कोटी रुपयांच्या नवीन आधुनिक बसस्थानक प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून पुढील 3 महिन्यात काम सुरू होणार आहे। दिवसाचा कोकण दौरा आयोजित आज केलाय आणि पालीला बल्लाळेश्वराचं दर्शन घेऊन आता सुरुवात करतोय। पुढे पूर्ण रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सावंतवाडी वगैरे सगळे चिपळूण वगैरे सगळा परिसर फिरून प्रत्येक ज्या ठिकाणी शक्य होईल त्या ठिकाणी बस स्थानकाला भेट देऊन काही समस्या असल्या तर त्या समस्याचं निराकरण कशा प्रकारे करता येईल याची काळजी घेऊन भविष्यामध्ये काय डेव्हलपमेंट ह्या परिसरामध्ये करता येईल आणि सर्वसामान्य जनतेला सुविधा कशा देता येईल आता काम करतोय। एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला स्पष्टपणे सूचना दिलेल्या आहेत की जेवढं शक्य होईल तेवढं त्या जागेवर जाऊन लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्या समस्येचं निराकरण कसं होईल यासाठी तुम्ही पुढाकार घ्यायला हवा आणि त्या पद्धतीनं हा कोकणचा दौरा आहे। आज पाली येथे मी आलेलो असताना बऱ्याच लोकांनी ह्यापूर्वीसुद्धा तक्रारी केल्या होत्या की पालीचं हे 78 साली झालेलं हे बसस्थानक होतं, परंतु गेल्या अनेक वर्षापासून याकडे दुर्लक्ष झालं होतं। मी ताबडतोब माझ्या एसटीच्या अधिकाऱ्यांना या संदर्भात सूचना देऊन त्याचं एस्टिमेट वगैरे करायला सांगितलं होतं। ह्या अर्थसंकल्पामध्ये पूर्णतः तरतूद केलेली आणि सुमारे 14 कोटी रुपये खर्च करून एक अद्ययावत आपण बसस्थानक या ठिकाणी उभारतोय आणि पुढील 2 ते 3 महिन्यामध्ये याचं भूमिपूजनही होईल। 2022 मध्ये जुनी इमारत पाडल्यानंतर नव्या सुविधायुक्त बसस्थानकाचा निर्णय घेण्यात आला होता। या प्रकल्पात 8 फलाट, प्रतीक्षालय, कॅन्टीन, स्वच्छतागृहे, चालक वाहक विश्रामगृह तसेच प्रशासकीय कार्यालयांचा समावेश असेल। दरम्यान कल्याण पाली बससेवा लवकर सुरू करण्याचे आणि पाली खोपोली मार्गावर शटल फेऱ्या वाढवण्याचे निर्देशही देण्यात आले। या प्रकल्पामुळे प्रवाशांना आधुनिक सुविधा मिळणार असून पालीतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला नवे स्वरूप मिळेल असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले। मुळात मागच्या सरकारमध्ये शिवसेनेचे मंत्री दिवाकर रावते साहेब यांच्याकडे आमच्या पालीतल्या सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आम्ही पाठपुरावा केलेला होता। त्यावेळी स्टँड अस्तित्वात होता पण पडायला आलेला होता आणि मग आम्ही सगळ्यांनी मागणी केली की बाबा हा स्टँड जो आहे पडायला आलेला तो पहिला पाडा आणि मग याच्यासाठी निधी उपलब्ध करा। त्यावेळी केलेला निधी हा थोडासा तुटपुंजा होता, याची आम्ही कल्पना तत्कालीन परिवहन मंत्र्यांना दिलेली होती। त्यानंतर जेव्हा स्वतः प्रताप सरनाईक हे परिवहन मंत्री झाल्यानंतर आम्हाला निश्चितपणे खात्री वाटली की तो प्रश्न सुटेल, कारण सुधागड तालुक्याचे आणि ठाण्यात प्रताप सरनाईक साहेब असल्यामुळे त्यांचे अतिशय घनिष्ठ संबंध होते। आमच्या अनेक पदाधिकाऱ्यांचे त्यांच्याशी वैयक्तिक चांगले संबंध होते आणि विशेषतः आमचे दमदार आमदार महेंद्र दळवी साहेब यांच्या माध्यमातून आम्ही पाठपुरावा केला। अधिवेशन काळात एक बैठक झाली इथले आमदार आणि महेंद्र दळवी साहेब यांना घेऊन आणि त्याच्यामध्ये आम्ही प्रश्न मांडला की मुळात इथपासून आपण आता ऐकलं असाल का त्या इथल्या उंचीपासूनच त्यांना आम्ही कल्पना दिलेली होती की इथल्या प्लॅटफॉर्मची आणि स्टँडची उंची किती असावी, त्या इतक्या बारकाईने त्याने अभ्यास करून सुमारे 14 कोटी रुपयाची मान्यता देतो म्हणून त्याच दिवशी आम्हाला अनुपम कुलकर्णी आणि आम्ही सगळे पदाधिकारी होतो त्या दिवशी त्यांनी आम्हाला सांगितलं आणि त्यानंतर मधल्या काळात एस्टिमेट करणं असेल, त्याची प्रशासकीय मान्यता असेल किंवा त्याला आर्थिक तरतूद असेल यासाठी आमचे तालुका प्रमुख असतील, मी स्वतः असेल आणि आमचे काही पदाधिकारी संजय म्हात्रे वगैरे आम्ही या सगळ्यांनी पाठपुरावा कंटिन्यू प्रत्येक भेटीत केला आणि त्यानुसार आज खऱ्या अर्थाने याला मूर्त स्वरूप प्राप्त झालेलं आहे। येणाऱ्या काही काळामध्ये स्वतः ते टेंडर त्याचं होईल आणि साहेब म्हणाले तसं 3 महिन्यामध्ये भूमिपूजन होईल आणि सगळीकडे ज्या बल्लाळेश्वराचा अष्टविनायक स्थान आहे ह्याला साजेसा बस स्टँड हा पालीमध्ये इथे होणार आहे
आणि निश्चितपणे त्याची खात्री देण्याकरता स्वतः परिवहन मंत्री पूर्तता झाल्यानंतर आज इथे आलेले आहेत. धम्मशील सावंत, संवाद मराठी लाईव्ह, महाड. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.